ज्यांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही अशा व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या। रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकरांवर हा हल्लाबोल केलाय। तर एसआयटी अजूनही रुपाली चाकणकरांची चौकशी का करत नाही असा सवाल आता सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। खेद वाटतो, लाज वाटते की ज्यांना कायदाच माहित नाही, कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही अशी व्यक्ती राज्य महिला आयोगाच्या पदावर होती। ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही। म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय अशी भावना मनामध्ये येते। चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही। जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते। दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्त्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही, आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा एसआयटीचा अवमान आहे।